उठल्यावर काय करतो तर आपली मुलं आपले नातू बघतात आणि ते तसं आचरण करण्याचा प्रयत्न करतात. आपण देवाऱ्यापाशी गेले की ते म्हणतात, आजी माय मलाही देवाच्या पाया पडते, मला अंगारा लाव, मला दंडोत घालायचे, मला धूप अगरबत्ती दे, मला आरती ओवाळायचे. का तर आपण तिथं जर बसलं आपण सकाळीच घ्यायचं. ती म्हणते मला मोबाईल पाहिजे. आता या मोबाईलला मला काय होत नाही, चांगला मोबाईल द्या. म्हणून जे जे आपण जे करतो, जे बोलतो, जे कृतीतून करतो, आणि शिक्षण हे द्यावं लागत आहे तुम्हाला शब्दातून, पण संस्कार शब्दातून द्यायचं काम नाहीत माय बापू, ते कृतीतून झिरपतात. आपण जसं वागलो, तसं बोललो, तशी कृती केली तसं ते झिरपत असतात. जैसा सोमकांताचा, सोमकांत नावाचा पाषाण असतो माय बापू. आपले जनरल पाषाण असतात, शाबाजी दगड असतात, मार्बल असतात, काळा पाषाण असतो, तसा सोमकांत नावाचा पाषाण असतो. पौर्णिमेचा किरणाची चंद्र निघाली आणि त्या सोमकांत नावाच्या पाषाणावर जर पडली, तो द्रवतो, त्याला पाझर फुटतो. तशी संस्कार दिलेली लेकरं पाझर फुटतात त्याच्यात अंतकरणामध्ये. आणि जसे काळे पाषाण असतात, जसं मार्बल असतं, शाबाजीचे गोठे, पाझर नाही फुटत त्यांना. तो सोमकांत नावाचा जो पाषाण असतो, चंद्राची रश्मी त्याच्यावरती पडल्या किरणा बडलं बरोबर तो द्रवतो माय बापू. म्हणून ज्याचे कोणी मुलं असतील, ज्यांना आई वडील असतील, ज्यांना आजोबा आजोबा असतील, त्यांची सेवा करा, ते धन्य येतं. ज्याचे काही लवकरच आईबाप जातात, ज्याचे आजोबा आजी जाते, त्याला त्या सेवेपासून मुक्त वंचित राहतो आणि त्याला घडायला प्रयत्न लागतो आणि भाग्य लागत. मायबापाची सेवा करा, आजोबा आजीची सेवा करण्यासाठी. आणि त्या भाग्याच्या गोष्टी आताचा प्रयत्न, नुसतं भाग्य भाग्य म्हणून बसू नये. बैलगाडीला 2 चाकं असतात, एक भाग्य आणि आताचा एक प्रयत्न. काही जर म्हणलं काय बाबा आमची जोडच नाही ना, आम्हाला घ्यायची होती दीक्षा, पण आमची जोड नाही ना, आमचं भाग्य नाही ना. नाही, आताचा प्रयत्न नाही. आता जर प्रयत्न केला तर जे म्हणलं ते होतंय. फक्त प्रयत्नवादी माणूस असावा. प्रयत्न जर केले, आज उद्या परवा तेरवा कवा तरी आपल्या हाताला यश येणारच आहे. म्हणून चांगले प्रयत्न करत असताना येत किंचितही मागं पुढं पाहू नये. आजचं सुरुवातीचं चरित्र आहे देमाईसा लखुबाईसा भेटी. 2 मावल्या आहेत. एका बाईचं नाव आहे देमाईसा आणि एका बाईचं नाव आहे लखुबाईसा. थोडं तत्वज्ञानातलं निळाचरित्रातल्या बाई आहेत. पहिल्या सखुबाई तकुबाई नाव होते, आता शॉर्टकट मध्ये आले. ही नावं जरा पाठ करायला घ्यायला थोडी अवघड जातात. सुरसुर सुरसुर काम करते आज, काम काम करा. हा, वरचा तार राहील पाहिजे. बरोबर बऱ्यानं. लखुबाईसा देमाईसा भेटी, या 2 मावल्यांची चरित्रामधली भेट व्हायली. भेट होताना कशी भेट व्हावी अंतकरणामध्ये, नाहीतर आपण बस स्टँड मध्ये भेटतो, रेल्वे स्टेशनवर भेटतो, दवाखान्यात भेटतो. जाऊ द्या ना आम्हाला रस्ता द्या ना, जाऊ द्या ना आम्हाला रस्ता द्या ना, बरोबर का नाही. पण भेट कशी घ्यावी, देवानं सांगितले अबजोनी भेट आहे. जो अचूक गोत्री हे मुद्दाम होऊन त्याच्या घराला त्याच्या गावाला जावावं पण त्याची भेट घ्यावं. भ्रमत भ्रमता भेटी, फिरत फिरत असताना भेट होईल म्हणजे, किंवा एखादं त्याचं गाव आडपाणार आड साईडला असेल
मुद्दाम होऊन त्याच्या ठिकाणी जावं. का हो, बरा चालला का देवधर्म? तब्येत कशी काय? चांगल्या पद्धतीचं तुम्ही ईश्वराचं काय काय करता? काय काय शिल्लक आहे? आम्हाला काय त्या हित गोष्टी सांगा की जावं परमेश्वराचं चिंतन मनन त्याच्या जवळ करावं. म्हणून ही देमाईसा लखुबाईसा कशा पद्धतीची भेट होते बघूयात आपण. देमाईसा लखुबाईसे गोसाव्याच्या दर्शना येत होती. गोसावी कवनी ठाई राज्य करत असती ऐसे नेनिजे. ऐशा हिंडते सेंदुरजनीसी आलिया. दोन मावल्या भगवंताच्या दर्शनासाठी हिंडत हिंडत म्हणजे पायी दरमुकाम दरकोस दरमुकाम दरकोस. आता काय मी हवी आपल्या समोरच, त्याच्यामुळेच आपल्याला बोलता येणं ऐकू येईन का. आणि प्रत्येकाकडे सगळं झालं. हे जास्त आहे ना आता प्रत्येकाला. काही टंचाई का कोणाला? ते दुष्काळात गेले 72 मध्ये सगळे गरीब. तेव्हा आता कोणी कोणाचं तिथं काही गरीब नाही. आपल्याला पाहिजे तेवढं ईश्वरानं दिलेलं आहे. उगा ईश्वराच्या नावानं रडायला नको पाहिजे. आणि असं जर रडलं तर मग पुन्हा आपल्यावरती कोणती परिस्थिती येते म्हणून सांगता येत नाही. हे हिंडत हिंडत भगवंताच्या भेटीला चालल्यात. तेव्हा काही फोनही नाहीत. हॅलो कोण्या गावाला तुम्ही आहे का नाही? मग या गावाला याचं जोडगेला विचारायचं का हो तिथं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले होते. हो आले होते 4 दिवसापूर्वी. मग कोणीकडे गेले? मालेगावकडे गेले बुवा. मग मालेगावकडे जावं. मालेगावला विचारले का हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आता आले होते का? हो आले होते 3 दिवस झाले. पुढं गेले मेकरकडे गेले. अरे बा. मग असं पुढं 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 ह्या माऊल्या ह्या दोघी जणी म्हणले भगवंताला शोधत शोधत भेटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी सेंदूर जनासी आलिया. आयले थडिये भिक्षा केली नदीशी जेवल्या. आयले थडिये निद्रा केलिया. आले शेंदूरजनला. हे आपलं शेंदूरजन मेकर जवळ असलेलं हे गाव. भगवंताला शोधत शोधत आल्या. 10, 11, 12 वाजले. त्या टायमाला गावात गेल्या, भिक्षा केली, नदीच्या ठिकाणावर गेल्यात, जेवण वगैरे केलीत, पुन्हा चालल्यात आणि एका ठिकाणी आराम करत बसलेल्या. मग गोसावी अशी विडीचा पुजाव सुरू झाला. व्याळी झाली. बाईसे फोडी ओळगवल्या. विड्या करून देत असते सर्वज्ञ मार्कंडा यार होते ऐसे. ऐसे जा तुम्ही कवाडा दूध फो करा. मार्के म्हणले जीजी म्हणून निघाले. संध्याकाळच्या वेळेत गावाच्या गावखरी येऊन त्या माऊलीनं गावाचा आसरा घेऊन दोघी जणींना रात्रीचा मुक्काम करावा या गावामध्ये. ओळख नाही पाळख नाही पण गावाला लागून मुक्काम. भगवंताच्या गावामध्ये मुक्काम. माहीत नाही त्यांना भगवंत याच गावात आहेत म्हणून. भगवंताचा संध्याकाळचा पूजासर झालेला आहे. जेवण म्हणजे व्याळी झालेली आहे आणि आता आराम करावा. या टायमाला भगवंताजवळ असलेले एक व्यक्ती मार्कंड नावाचे देव म्हणले भांड घ्या म्हणले आणि गावामध्ये दूध आणा बरं. पण असं आणू नका म्हणले. असं मोठ्यानं म्हणायचं दूध आहे का कोणापाशी? दूध विकणार म्हणतात तुम्ही घेणार म्हणा म्हणले. असं म्हणायचं म्हणले मोठ्यानं. आणि या गली ना त्या गली ना कोण हिंदू दूध आहे ना तिथे म्हणले. खुर्दा घेतला त्या टायमाचा, भांड घेतलं आणि मार्कंड आपले दूध आणण्यासाठी निघाले. मार्कंड म्हणले जीजी म्हणून निघाले. मार्गी विचारू लागले काय पा गोसाव्याची व्याळी झाली, आता दूध काहीसे लगे. डबा घेतला दुधाला, पैसे घेतलेत बाईसाकडून. गावात निघायला विचार करायला की काय देवाचं तर संध्याकाळचं जेवण झाले, देव तर चहा पित नाहीत म्हणलं. मग आता दुधाचं काय काम असेल? आता 9 वाजलेत, आता दुधाचं काय काम आहे? सकाळी तरी सांगायचं ताजं दूध निघते बा, दूध घेऊन ये म्हणून. आता कशाला देवान पाठवलं असेल आपल्याला? म्हणजे आपल्याला जर कोणी काम सांगितलं आणि त्या कामाचे कारण विचारतो कशाला पाहिजे, आपण पोराला म्हणायचं फलन काय कशालाच पाहिजे, कुठूनच आणू. त्याला म्हणायचं यातले जराशी 10 रुपये बिस्किटाला. हां मग जर यातले 10 रुपये बिस्किटाला देसाल, चॉकलेट देसाल तर मग काय हरकत नाही. तसं मार्कंडाने आपला मनातल्या मनात विचार करत करत निघालेले.
ऐसे विचारत विचारत गेले, कवडा दूध जोडे का हो, कोणी पैशाला दूध विकत देता का हो. अशा पद्धतीचा मोठ्याने म्हणत म्हणत मार्कंड त्या गावामध्ये या काठाचं त्या काठाला चाललेले होते. कवडा दूध जोडा हो म्हणून फो करू लागले, तव देमाईसे ऐकले. मग म्हटले लखुबाई, मार्कंडाच्या सारखा सबदो. हे ज्या गावाच्या गावखरी पलीकडून भीतिकेला झपल्या होत्या त्या काठाला मार्कंड गेले. दूध आहे का कोणापाशी दूध, कोणी देते का दूध पैशाला. मोठ्यानं लखुबाई सानी आणि देमाईसानी नेमकंच अंग टाकलेले होते. तेवढ्यात म्हणले तो देमाईसाच्या कानावर आवाज आला. माय म्हणली मार्कंडाचा आवाज सारखं वाटेल बा म्हणले. तुमच्या घरी गाड्या असतील की ह्या नसल्यात नसल्यामध्ये ह्या तर राहतात आहे की नाही बाबा. आता घरात जर बाई स्वयंपाक करत असली, अंगणातून जर कोणाची गाडी चालली असली तरी सांगेल ती स्वयंपाक करतानाच आपल्याच मालकाची गाडी. गाडीची फायरिंगच वा, इतकी कुशलता, इतकी जाणीव, इतकी शहाणीव की आपल्याच पोराची गाडी, आपल्याच मालकाची गाडी आहे. का तर त्याच्यात तुमचं तन मन धन वतलेलं आहे. त्या गाडीवर तुम्ही किती खेप गेलेले आहात, आलेले आहात, म्हणून तुम्हाला त्या गाडीची फायरिंग सुद्धा माहिती. न बघता तुम्ही ओळखता आपली गाडी दारात आली. बरं अहो हेच नाही, माझ्या लहानपणी माझ्या घरी माझ्या देहाचे वडील जर आले, पहिले चंबारे बुट होते बाबा, कर कर वाजायचे. कुत्र जर बसलेलं असलं ना आमच्या वडिलाचा, तिथून जर बुटा ऐकला तर पटकन उठून बाहेर जात जा. कुत्र बाहेर गेलं की समजा बाबा आले रे. नुसता बुटाचा आवाज ऐकला तर म्हणजे कारण त्याच्यात तन मन धन ओतलंय तर म्हणले त्या गोष्टी. इथं लखुबाई साला आणि देमाई साला मार्कंडाचा नुसता कानावर आवाज आला. माय मार्कंडाच्या आवाजासारखा आवाज वाटायला. भगवंताच्या सन्निधानातली असलेली ही व्यक्ती, त्याचाच आवाज आहे का. अशा एकूण एकीला आता बोलायला. तो लखुबाईशी म्हणले, हो देमाई. देमाईसे सावमे गेले, देमाईसे पाचारले, हा कोण हो का मार्कंडो. रोडासारखा असेल तो लांब, ते आपल्या काठाला, त्याचा तिथून शब्द यालाय. बॅटरी नाही, नगर परिषदचे लाईटही नाही, काहीच नाही, अंधारात. कोणी मार्कंड का मार्कंड म्हणून ह्या दोघी जण उठून आवाज द्यायला त्याचा. ना हो का मी आहे, हो हो मी मार्कंडच आहे असं म्हणला प्रतिशब्द उत्तर दिलेलं आहे. मग देमाईसे म्हणले, गोसावी कवनी ठाई राज्य करीत असती. आणि ह्या समोर गेलेले आहेत. मार्कंड पुन्हा इकडे आलेला आहे आणि भेट झालेली आहे. बाय बापा, बापा तू आलाय तर भगवंत आहेत कुठे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कुठे आहेत. म्हणून त्या दोघी जणी मार्कंडाला विचारायला. ना हो का नव्हती गोपाळी राज्य करीत असती, चाला चाला तुमते गोसावी बोलाव पाठविले असे. पहा हे काय म्हणलं, गावात गोपाळाचं मंदिर आहे, त्या गोपाळाच्या मंदिरामध्ये भगवंताचा मुक्काम आहे. आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला नेण्यासाठीच पाठवले. वा, तुम्हाला घेण्यासाठीच मी आलेला आहोत. भगवंत म्हणले जा तिकडं. हा हा हा, टायमाचं गांभीर्य आज लक्षात यावं, समय सूचकतेचं ज्ञान असावं. म्हणला नाही मी दुधाला आलो म्हणून, हा मला देवानं तुम्हाला घ्यायलाच पाठवलंय म्हणला. पहा अशा पद्धतीचं भरल्या शब्दाने बोलला. ती बोलण्याची कुशलता, जाणीवता, शहाणीवता अंगी असावी. मग मार्कंड बोले, ऐश्यामचे गोसे आपल्या ऐश्वर्य जाणू न देती, लोपवून ठेवती. आणि निघाले अंतकरणातल्या अंतकरणात. मार्कंड बोलायले आपलं मनासीच. तो मनासी बोलून पाहता का नाही. आपल्या अंतकरणात दोन मन येतं, दोन. एक हो म्हणते, एक नाही म्हणते. एक मन आहे त्याला एक संलग्न नावाचं म्हणतात, त्याला आपलं दुसरं मन म्हणायचं.
धार्मिकतेकडे कवाय तुम्ही चालल्या की मन म्हणताय चला जा आता पोथीचा टाइम व्हायलाय पोथीला, पण ते जे संलग्न आहे जे दुसरं म्हणे टाइमच नाही झाला आणि इतक्या पिकीने जायचं का, ते दुसरे लगेच म्हणते नाही. बरं तिथं गेल्यावर काय पाऊस आलाय शेतचं काही भिजल ते आणून ठेवा अगोदर, उद्या जाता येईल पोथीला, ते दुसरं मन म्हणते लगेच. म्हणजे जे संलग्न आहे ते आपल्या मनाला जी चांगली गोष्ट ती ताबडतोब करू देत नाही, आणि त्या संलग्नाला लगेच म्हणायचं आपण. मला वाटतं एकदा मार्केटमध्ये वसमतला वाशिमला जाव, काहीतरी साडी चोळी वगैरे घेऊन यावं. हो जावं लगे हुरूपच येते, ते हो काढ देते लगे जावंच म्हणते लगे. ते जे दुसऱ्या म्हणे त्याला तत्वज्ञानामध्ये संलग्न नावाचं म्हणतात. ते या मनाला चेष्ट करत या मनानं जर त्याचं नाही ऐकलं, नाही आपल्याला जाणंच लागते आता, आपल्यासाठी काय बाबा थांबत नाहीत पोथीचं, ते काय म्हणू देत नाहीत पाटलीन बायले उद्या सावकाराला उद्या, ते टाइम झालं की सुरू करतात. यानं असं जर या मनाने त्याच्यावर मला जाऊ द्या गड्या तू जाय, मग ते उदास होते, ते संलग्न ते दुसऱ्या मन उदास होते आणि या मनाच्या माग 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 येते, आणि वाईट कामाला ते पुढे होते आणि हे मन माग होते, चांगल्या कामाला हे मन पुढे होते संलग्न माग राहते. अशा पद्धतीचं हे मनातल्या मनात मार्कंड बोलू लागले. पहा माझा देव एवढं मोठं ऐश्वर्य असताना ज्याला सर्वज्ञ नाम नाही, ज्याच्या किंचितही केसाच्या टोका इतकंही सुद्धा अज्ञान त्याच्यापाशी नाही, ज्याला सर्वज्ञाची जाण आहे त्याला सर्वज्ञ म्हणतात. देवाने का म्हणू नये बाई मार्कंड जा त्या बायाला 2 बलून आणा, पण तसं नाही सांगितलं की म्हणले दूध आणाय जा म्हणले आणि जात जा म्हणले मोठ्यानं म्हणा म्हणले असं, पण आपल्याला काय लक्षातच आलं नाही म्हणले. माय बाप्पा हो अशाच गोष्टी होतात आपल्या. आपण केव्हा मुलाला केव्हा मुलीला केव्हा कोणा काम सांगतो ते कारण विचारतात, आपल्याला कारण नाही द्यावं वाटली तर ते निघून जातात, पण त्याचा पाठीमागला काय उद्देश होता हे आपल्याला माहित नसतं. मार्कंड तसं अंतकरणातल्या अंतकरणात बोलत भगवंताकडे येत आहे. नाहीसे ना का म्हणावे तुमते अमुके आले असती तया ते बोलावं, मग रेर गोसाव्याच्या दर्शनाले दंडोत घातले श्रीकरणाला गेले. मग गोसा पुढा उघे सांगितले जीजी या गावाशी आलो, अमके ठाई भिक्षा केली, अमके जेवलो निद्रा केली, ऐसे आलो. तो मार्कंड भेटला मग गोसाव्याच्या दर्शनाशी आलो, ऐशी अवघी व्यवस्था सांगितली. म्हणले जीजी ऐसे आलो आम्ही. त्या गावाला विचारलं त्यांनी पुढे सांगितलं, त्या गावाला विचारलं त्या पुढे सांगितलं, त्या गावाला विचारलं पुढे सांगितलं. बरं असं जर आपल्याला झालं तर माणूस म्हणतो इथूनच हात जोडू. बघा एखाद्या यात्रेत जाऊन पाहतो मी, जाळीच्या देवाच्या यात्रेला जा, पंढरपूरला जा, बाबा रांगा इथूनच हात जोडा रे बाबा, कवा रांगा होतील त्या पाहण्यात खरी, इथून हात जोडलं बद्दल पाहणं देव काय घेणं का आपला इथूनच नमस्कार दंडत प्रणाम. मग तर घरूनच घेत होता, मग तर तुम्ही घरूनच घेत होता ना, पण तुम्हाला तिथं जाऊन नतमस्तक व्हायचंय, तुमचा भाव समर्पण करायचा आहे. तुम्ही जो नैवेद्य जो उपार नेला त्या उपारासंग तुमचा हात अंतकरणामधला असलेला जो भाव आहे जी श्रद्धा आहे तिथं ती समर्पण करायची. म्हणून तिथं गेल्याच्या नंतर कटाळा करता कामा नये. आणि जर तुम्ही त्या रांगेमध्ये 2 तास जर उभे राहिले तर कर्माचा नाश होतो. परमेश्वराची प्रतीक्षा जर केली परमेश्वराच्या भेटीची तर त्या कर्माचा नाश होतो. एखादं विघ्न येणार असलं त्या 2 तासात ते निघून जातो. ते म्हणते माझ्या राजाच्या दर्शनाला चालले थे म्हणून मला याच्यावर वार करता येत नाही, माझ्या मालकाच्या दर्शनाला चालले थे म्हणून मला याच्यावर जाता येत नाही, मला याच्यावर चाल करता येत नाही, मला याच्यावर वार करता येत नाही. म्हणून कर्माचा नाश होतो त्या 2 तासामध्ये तुम्ही ज्या रांगेमध्ये उभे राहिलेत. एरवी तर आमदार खासदार आले तर उन्हात धोळकी थांबावं लागते का नाही. आपल्याला एखाद्याचं काम पडू द्या, गावातल्याच एखाद्याचं जायचं घरी, आहेत का पाटील शेताला गेले केव्हा येतील 1-1.5 तासात, पुन्हा यायचं आले का पाटील नाही आले, पुन्हा अर्ध्या 1 तासाने यायचं आले का आलते गेले कोट गेले मालेगावला गेले, अरे आता का आताच येतो म्हणले,
पुन्हा अर्ध्या एक तासाने आले का? हो आलते, मग शेताला गेले. अरे पण भेटच येईल. आपल्याला जर काम असले तर 3दा त्यांचा उंबरवटा झुजवतो. आपल्याला गरज आहे भगवंताची. तिथपर्यंत जावावं, लाईनीत उभं राहावं, परमेश्वराची प्रतीक्षा करावी. आणि जेव्हा आपला प्रामाणिकपणानं नंबर लागेल, हा कसा प्रामाणिकपणानं जेव्हा आपला नंबर लागेल त्या टायमाला नतमस्तक व्हावं माझं. हे असे आलेल्या 2 मावल्या भगवंताला सांगायलेत की जीजी या गावून त्या गावाला गेलो, त्या गावून या गावाला गेलो. प्रत्येक गावाला विचारपूस करत करत म्हणले तुमच्यापर्यंत आलो आणि मार्कंडाचा आवाज ऐकला आणि आपलं दर्शन झालं. अंतकरणामध्ये कृतज्ञता व्यक्त, स्नेहाचे स्पंदन फुरतात आणि ते दर्शन भगवंताचं झालं. समाधान वाटलं दोन्ही मावल्यांना. लखुबाई सा देमाई सा पाठवणे. आता भगवंताच्या सन्निधानात ह्या बाया आल्या. 4-8 दिवस राहिल्या. भगवंताच्या सकाळी उठलं की झाडून काढायचं, सडा संमार्जन करायचं, रंगमाळिका भरायचे. भगवंताचा जो व्यापार असला म्हणजे जे काम असले ते करत राहायचं भगवंताच्या ठिकाणी. अशा 4-8 दिवस ह्या मावल्या भगवंताच्या सन्निधानात राहिल्या. आता संध्याकाळी प्रवचनी 8 ते 10. आता मुक्काम करूत आपण, तुम्ही आम्ही सगळेजण. अरे बाबा घरी सांगून नाही ना आलो. पाहणच खरी, दूध काढणं लागतंय, संध्याकाळचं कुकर, फलानी गोष्ट ही येते. आणि ह्या बाया 4-8 दिवस राहिलेत भगवंताच्या दर्शनामध्ये आल्यावर. आणि त्या अशा आल्या होत्या, हा गावून गावाला या गावून त्या गावाला, त्या गावून या गावाला. बाबा तर बरं आहे 4 ते 5 म्हणले होते, 3 ते 4 आणि आता तर मुकामच करा म्हणाले. आता तर कठीण दिसायला म्हणलं आहे का नाही. ह्या मावल्या 4-8 दिवस राहिल्या, भगवंताच्या ठिकाणी व्यापार केला. विशेष म्हणजे देवानी दास्य मोचक सांगितलं. कर्माचा नाश होतो. भगवंताच्या ठिकाणी मठ मंदिरामध्ये, आश्रमामध्ये, सत्संगामध्ये, एखाद्या पोथीमध्ये, कोणीही धार्मिक ते कार्यक्रमात गेल्याच्या नंतर तिथलं जे केलेलं काम त्याला दास्य म्हणतात. त्यांनी कर्माचा नाश होतो. अशा पद्धतीच्या ह्या 2 मावल्या भगवंताच्या सन्निधानामध्ये. लक्कुबाई सा देमाई सा शेंदूर जनासी सन्निधानी होते. तिथतयासी आणि बाईसाशी काही तोडफोड झाली होती. मग गोसावी शेंदूरने होऊन विजय करू आदरले ते वेळी आधी गोसावी देमाई सा ते लखुबाई सा पुढे गावासी पाठविले. लखुबाई सा देमाई सा भगवंताच्या दर्शनास आल्या. 4-8 दिवस राहिल्या. भांडी जवळजवळ आल्यावर आवाज येते का नाही तुम्हाला चांगलं माहिती, बरोबर का नाही. 4 भांडी एका ठिकाणी आल्यावर आवाज येणारच. मग ह्या बाया आणि त्या मार्गातल्या बाया झाली काहीतरी तोडफोड. मग तुम्ही राहता तर तुम्हाला वाटते तुमचाच देव का, आम्ही तिथून आलो आमचा काही नाहीच का. हो 2 दिवसात आणि माकड उसात आले इथे चांगल्या पुढं पुढं करायला. बापर यायचं काय त्यायचं काय. अरे देव म्हणले तुम्हाला देव पाहिजे का परमेश्वर पाहिजे का. एकच नवरा जर करायचा असेल तर 7-5चा सासुरवा 6वा लागतो. एक जर एका बाईला जर नवरा करायचा असेल तर आपलं मायबापाचं घर सोडून त्याच्या घरी जावं लागतं आणि 7-5 जणांचा सासुरवा सहन करायला लागतो. कशासाठी म्हणजे नवरा पाहिजे मला. सासू सासरा दीर भाया ननंद जाऊ असं 7-5चा सासुरवा सहन करावा लागतो. का तर माय म्हणले मी मायबापाचं घर सोडलं आणि मला हा मालक करायचा. मग तरी ती बाई तुला सासू नाही माय नवरा लय त्याचा गुणच करू नये. ते लय नंबर 1चा माणूस. बाकी सासू तर विचारूच नका. सासरा
सगळ्याच सासरवासन कर कोणासाठी? फक्त एकासाठी, कारण आपल्याला नवरा पाहिजेत म्हणून. मग परमेश्वर म्हणतात बाई नवरा जर पाहिजे तर 7-5चा सासरवासन करावं लागतो. मग परमेश्वर पाहिजे असेल तर जगाचा सासरवासन करावं लागतो. जग काय बोलेल म्हणून सांगता येत नाही. आपलं जरा असं चुकलं की सासू पहिली टचकन बोलायची, खळकन डोळ्यातून पाणी यासारखं. हेच एका खानदानीला माहीत पप्पा रे. आणि एकदा जर वर्मस्पर्श काढला की टचकन डोळ्यातून पाणी यासारखा शब्द लागायचा. पण जाऊ द्या, नवरा चांगला आहे. काही जणी कोणी काही जर म्हणलं तर ती त्याच्याकडे पाहिजे. तसं माय बाप हो भगवंताकडे जात असताना कोणाकडे न पाहता भगवंताकडे पहा. माझा देव आहे. जर काही जरी म्हणलं तरी मला देव पाहिजे, मला त्याचं दर्शन घ्यायचंय. ही जोपर्यंत अंतकरणामध्ये भाव राहत नाही, श्रद्धा राहत नाही, तोपर्यंत तो परमेश्वर होत नाही. आणि हिनं जर सासू सासऱ्यावर कटाळून गेली तर काडी मोड, कार्यक्रम संपला. म्हणून जे आपलं सुख येते, दुःख येते, गरीब येते, श्रीमंत येते, ते आपल्या नशिबाने येते. परमेश्वरावर येत किंचितही नाराज होणे, त्याच्यावर रुसवा धरू नये. आपली पूर्वीची जोड असते माय बाप्पा हो, त्या जोडीनुसार आपली फळं आपल्याला भोगावं लागतात. मी ज्या तालुक्यामध्ये राहतो त्या तालुक्याचं नाव आहे वसमत. तिथली एक बाई, ब्राह्मण घराणं, चांगल्या पद्धती सुशिक्षित, चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्यांचा चाललेला असताना नवरा व्यापार करायचा. दुःख कसं असतंय माई बाप हो तुम्हाला सांगतो. आणि जर एकदा दुःख येत राहिलं ना, इकून येतं, इकून येतं, तिकून येतं, सगळी कोण येते. परीक्षा घेऊन पाहते. जसं आपण सोनं मोडा गेला ना सोनाराच्या तिथं, तर तो त्याच्यावर तेजाब टाकतो, इतकं ज्वालीन पदार्थ टाकतो, आपल्या बोटावर जर टाकले तर हाडाला जाऊन पोहोचते. तो त्याच्यावर टाकतो. ते जर नाही लक्षात आलं तर गोटाराचा खसखस खसखस घासतो, कणकण काढतो त्याचे. पुन्हा जर नाही लक्षात आलं तर पुन्हा तावतो, गरम करतो, त्याचं पाणी करतो. पण तो त्याचं स्वतः पण सोडत नाही. तसं आपल्यावर जर काही संकट आली तर त्याला धीरता देता आली पाहिजे, त्याला डगमगता न आलं पाहिजे. माईंबाईसा नावाची बाई, वसमत मध्ये चांगल्या पद्धतीचं कुटुंब, सुखी श्रीमंत. मालक व्यापार करायचा. व्यापार करता करता 2 मुली झाल्या, 1 मुलगा झाला. संसाराला मस्त फुलं लागली, फुलातून फळं आली आणि प्रपंच असा बहारून गेलेला आहे त्यांचा. आणि त्या प्रपंचामध्ये बहारत असताना मायबाप हो परमार्थाचा विसर झाला. प्रपंचामध्ये जास्त सुख आलं ना, परमार्थ विसरतो. एवढे देगा देवा जेणे तुझा विसर न व्हावा, एवढं दे मला. माझी गाडी फक्त चालत, तिची खीळ कव्हा निष्ठता कामा नये, तिचं वंगण कव्हा कामा होता कामा नये, एवढं दे मला. योगायोगाने मालक सरला. मालक सरल्याच्या नंतर त्या माऊलीला फार दुःख झालं. काय स्वप्न अंतकरणामध्ये होती, काय काय करायचं होतं, पोराला कुठं कुठं न्यायचं होतं, काय काय शिक्षण द्यायचं होतं, व्यापार किती वाढवायचा होता, विरघळून गेलं. दुःख झालं. पण जाऊ द्या, कोण कोणाच्या जन्माला पुरत असते. अशी विषय व्यवस्था केली. आपल्या म्हातारपणची आपल्या जवळ काठी आहे. आपलं पोरगे आज नाही उद्या मोठं होणार आहे, त्याला आपण चांगल्या पद्धतीचं मोठं करू आणि चांगल्या पद्धतीचं करू. अशा परिस्थितीत 2 पोरीचं, एका पोरीचं लग्न केलं, दुसऱ्या पोरीचं लग्न केलं. आता जरा बरं वाटेल. एक पोरगी इकडे गेली, ती पोरगी तिकडे गेली.
मुलगा आता लहानाचा मोठा झाला. जावाई सरला एक. जावाई सरल्याच्या नंतर या माऊलीला दुःख झालं, पुरीला दुःख झालं. जणही दिल्या घेतल्याची. ही वाहिनीनं पोरगी वाटवून लावली. आमचंच नाही राहिलं, तुमचं सांभाळून काय करा म्हणली. आता खूप दुःख झालं. एक तर जावाई गेला, पोरीला इकडे वाटेवलं. चला नशीब आपलं, काही दुःख आपण जोडलं असेल. त्या दुःखातून नेमकी साव राहिली. दुसऱ्या पोरीला येडं लागलं, ज्याला पिस काहूर म्हणतात ते लागलं. आणि ती उगी भावचाळ्यासारखे करायची, गोटे आणायची, डसायची, पिसायची, काही सांडायची, इंडायची. तिच्या मालकानं घरच्यानं बसवलं गाडी, तुमची सांभाळा म्हणजे. ही तर जगच ना, पण आम्हालाही व्यवस्थित जगू दे ना म्हणली. आता पुन्हा दुःख माय बापू.